रामराम. मी डॉक्टर रामदास श्रीकृष्ण महाजन रामराम मंडळी या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आनंद शोधलाय. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर भेटूया आणखी एका आनंद यात्रीला. खेडेगावासारखा आवार असणाऱ्या वाडा वजा घरात एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झालेली, जन्मतःच धाडसी स्वभावाची, तंदुरुस्तीविषयी सजग असणारी आमची मैत्रीण आणि नर्मदा कन्या सुचेता पंचनदीकर. सुचेता, तुझं स्वागत आहे. धन्यवाद. मी आता ओळख करून देताना असं म्हटलं की एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झालेली सुचेता. बरोबर. आज अशी परिस्थिती आहे, एकेकाळी आपल्याकडे एकत्र कुटुंब होतं, म्हणजे ज्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणायचो. आता नॅनो फॅमिली झाली. तर तर जॉईंट फॅमिलीत तू वाढलेली असतं, त्याचं थोडं अनुभव आम्हाला जर शेअर केलेस तर बरं वाटेल. हो, मला जरूर आवडेल. कारण माझा जो हा काही प्रवास आहे, त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचं पहिलं खरं एक भिंत म्हणायला हरकत नाही जी तयार केली. आम्ही 40 लोकांच्या मध्ये राहिलो. 7 काका आणि त्यांची मुलं. अरे बाप रे. हो. त्यामुळे भरपूर जनसंप्रदाय लाभलेला होता लहानपणापासून. आणि त्यामुळे खेळायला कोण दुसरीकडे जाण्याची गरजच नाही, घरातच सगळं. आणि अशा फॅमिली बॅकग्राऊंडमधनं सगळंच मिळालं, की खेळाचे धडे मिळाले, दिवाळी, सण, वार सगळं जे आपण म्हणतो की एकत्र कुटुंब पद्धती जी आता फक्त सिनेमात दाखवतो किंवा सिरियलमध्ये, बरोबर. ते मी अक्षरशः व्यक्तिशः त्याचा उपभोग घेतलाय म्हणा किंवा मी अनुभव घेतलाय. म्हणजे घरातच 2 क्रिकेटच्या टीम होते असं म्हणायला हरकत नाही. हो, खरंय खरंय. मग ते एकत्र तुम्ही जर राहत होतात तर स्वाभाविकच भांडणं वगैरे पण मुलांची होत असणार. हो हो. मग ते कसं काय तुम्ही मॅनेज करायचे एवढ्या सगळ्यांचं? त्या बाबतीत खरंच आमचे मोठे म्हणायचे, तुमची अंगणातली भांडणं ही स्वयंपाकघरापर्यंत आली नाही पाहिजे. अरे वा, क्या बात आहे. हां. किंवा तुमची भांडणं ही आमच्या मोठ्यांच्या कानावर आम्ही आली तर ठीक आहे, पुढे काय करायचं बघतो आम्ही. मग ते त्याच्यात उगाच स्वतः इन्व्हॉल्व होत कधी नाही. म्हणजे लहान मुलांची भांडणं तिथेच सॉर्ट आउट व्हायची. तिथेच सॉर्ट आउट व्हायचे. आणि लहान मुलं ही लहानच असतात, कारण भांडण झालं की दुसऱ्या दिवशी ते विसरतोच ना. बरोबर. हे आता नंतरच्या आयुष्यामध्ये तू बरंच काय काय केलंस ते आपण तिकडे येणारच आहोत. पण खेळ किंवा साहस याची तुला लहानपणापासूनच आवड होती का कसं काय? हो हो. मी लहानपणापासून जिम्नॅस्टिकमध्ये होते. शाळेतनं आलं की दप्तर ठेवायचं. घरात बाग होती. बागेकडे पहिलं पाणी बिणी घालायचं, बागेत जायचं आणि जिम्नॅस्टिकला पळायचं. हां. आणि घरी एवढे भावंड होते राहायला, सुट्ट्यांना यायचे, की त्यामुळे तर ते साहस तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने चाललेलं असायचं. म्हणजे एखाद 2 उदाहरणं तरी सांगा मला. एक सांगते जे मला अगदी सांगावंसं वाटतं नेहमी. आमच्या घराच्या शेजारी एका बिल्डिंगचं काम चालू होतं. तर नुसते त्या काळी असे पहिले स्लॅब घालायचे. तसे 4 मजली ती बिल्डिंगचे स्लॅब होते. तर माझ्या बहिणीचा मुलगा आम्हाला तिघे-चौघींना म्हणाला, चला आपण जाऊ वर. म्हटलं जाऊया. आणि एक पहिल्या मजल्यापर्यंत तिथे वाळूचा ढिगारा होता. तर त्याने आम्हाला असं एजला नेलं आणि म्हटलं, मारणार का उडी? बापरे. हां. तर त्याला मी म्हटलं, तू मारणार का? म्हटलं हो मारतो, असं म्हणून तो उतरला. त्याने उडी मारली. कितव्या मजल्यावरून? 4थ्या मजल्यावरून. अरे बाप. हां. आणि मग मी पण मारली, आम्ही दोघी तिघींनी मारली. त्याच्यात 3दा-4दा मी मारली, एकीने एकदाच मारली. त्यामुळे ते तसं इच्छा असायची, म्हणजे काहीतरी वेगळं करायची. आणि शाळेत असताना तू काहीतरी सायकलनी नेहमी शाळेत जायचीस वगैरे असं तू बोलली होती. हो. सायकल तर मी खरं सांगायचं तर लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत सायकलवर सगळीकडे फिरले. हो. म्हणजे त्या काळी माझी एक मैत्रीण धनकवडीत राहायची. तर तिच्या घरी सुद्धा सायकलवर जायचं, बसनी नाही.
म्हणजे इथून मग तू हां. बरं तुझं हे राहायचीच कुठे म्हणजे? मी एस-एन-डी-टी कॉलेजपाशीच राहायचंय. अच्छा. त्यामुळे ते तसं 8-9 किलोमीटर, पण त्या काळी ते खूप हो, वाटायचं. हो. नक्कीच. म्हणजे सगळीकडे सायकल हीच वाहतुकीचं साधन म्हणून वापरलं जायचं. हो, हो. पण मग तेव्हापासूनच तुला शारीरिक तंदुरुस्ती किंवा खेळ याबद्दल खूप सजग होतीस असं म्हणता येईल? हो, हो. अगदी, अगदी. पण मग तेव्हा काय व्यायाम वगैरे करायचे का काय फक्त जिम्नॅस्टिक्स? फक्त जिम्नॅस्टिक करायचे हं, हं, आणि आम्ही सुट्ट्या लागल्या, हं. की रोज सकाळी कांचन गल्लीतनं टेकडीवर जायचं. मग एकदा वेताळ वगैरे करायचं, चतुर्शिंगी करायची. असं 2-1 तास आम्ही सगळे चालून फिरून लॉ कॉलेजवरनं घरी यायचो. हं, हं, हं. पोहायला जायचं. पोहणं शिकले नाही हे सोडा, कारण त्याच्याविषयी नंतर बोलू आपण. हं. मग कॉलेज तुझं एस-एन-डी-टीत झालं. नाही, माझं कॉलेज गरवारे कॉलेज. अच्छा, मग शाळा शाळा एस-एन-डी-टी होती आणि शिशुविहार ओके, ओके. मग असं. कॉलेज कुठलं किती? मी आर्ट साइडला ओके, घेतलं होतं, कला ओके. विभागामध्ये. हं, हं, हं. पण मग कॉलेज नंतर काय व्यवसाय किंवा नोकरी असं काही नाही, नाही, नाही. नाही? डायरेक्ट म्हणजे लग्न झालं. ओह! पण मग लग्नानंतर तुझ्या आयुष्यामध्ये काही बदल, फरक पडला का? म्हणजे पूर्वीचं तुझं जसं आयुष्य होतं, म्हणजे जास्ती करून ज्याला आपण म्हणू क्रीडा याच्याकडे झुकणारं. बरोबर. तर त्याच्यात फारसा फरक नाही पडला, कारण मी फिटनेस कधीच सोडला नव्हता. अच्छा. उलट भर अशी पडत गेली, की म्हणजे माझं थोडं सायकलिंगच्या प्रवासाचं सांगते, की आम्ही लंडनला असताना ओके. तिथे चालत जायचो सगळीकडे. हं, हं. मग मी एकदा नवऱ्याला म्हटलं, की "मला आता तू सायकल दे आणून." तर खरंचच तो आणि मुलगा कार्बूट सेलला गेले आणि एक आपली लेडी बर्डसारखी सायकल आणून दिली आणि तिथून माझी सायकल प्रवासाला सुरुवात म्हणजे झाली. पुन्हा एकदा मध्ये थोडा जो एक गॅप गेला होता, गॅप गेलं होतं तर ते. त्याच्यानंतर मग तिथे किती वर्ष राहिलात तुम्ही काय? तिथे साधारणतः 2.5-3 वर्ष होतो ओके. आणि मग परत भारतात आलो. हं, हं. मग तोपर्यंत मुलगा थोडा इंडिपेंडंट म्हणायचं तसं झाला होता. हं, हं. मग तो पुढे सायकलवर, हां. मी मागे. ओह! आणि मग रोज फेऱ्या सुरू. रोज फेऱ्या सुरू. ओके, ओके. कारण अ, बायकांच्या बाबतीत हा नेहमी प्रश्न असतो. घरची जबाबदारी किती नाही म्हटली तरी ती तुमच्यावर पडलेली असते. ते सांभाळून, मुलाला सांभाळून हे सगळं करताना कसं काय म्हणजे कसरत कशी जमवलीस ती? व्हायची थोडी कसरत, पण मग मुलालाही थोडंसं साहसाची आवड मे बी माझ्याकडनं गेली असेल, त्यामुळे तोही साहसी झाला आणि मग आम्ही दोघंही सायकलिंगला सगळीकडे जायचो, मी आणि मुलगा. सगळीकडे म्हणजे? छोट्या राईड्स असतात, संडे राईड्स असतात. हं, हं. मग ज्या 30-40 किलोमीटरच्या राईड असायच्या त्याला दोघंही जायचो, मी आणि मुलगा. ओह! हां. आम्ही त्याला बाळकडूच मिळालंय. हो, असं म्हणायला हरकत नाही. रोहित मला वाटतं ना? रोहित, रोहित. बरोबर. आता हे तू मगाशी जे म्हणालीस, की मला लहानपणापासून साहसाची आवड आहे. पण जनरली असं बघितलं जातं, एकतर तू मुलगी होतीस, शिवाय सुखवस्तू घरात असणारी. तर साहसाकडे थोडं भीतीने बघितलं जातं. म्हणजे ते नको, हं, टाळूया. हं. तर तसं काही तुला कधी म्हणजे माहेरी आणि सासरी असा कधी विरोध झाला काय? नाही, नाही. खरंच नाही झाला. सासरी पण नाही झाला विरोध. हं, हं. विरोध उलट म्हणण्यापेक्षा विरोध असं म्हणण्यापेक्षा सुरुवातीला असं वाटायचं, की बापरे! ही काय करतेय? हां. हं, हं. पण ज्या वेळेला माझा नवरा पण एका राईडला माझ्याबरोबर आला आणि त्याने बघितलं, की सायकलिंगमधली माझी पॅशन आणि जे काय आहे आवड म्हणा किंवा त्याला साधा चांदणी चौक चढताना खूप त्रास झाला. पहिल्या मग वेळेला. हां, मग तो त्या दिवशी अक्षरशः आम्ही संध्याकाळी जाऊन नवीन सायकल घेऊन दिली त्याने मला आणि तोच आधी मला म्हणायचा, हं, हं. की "अगं 15,000 ची सायकल घ्यायची होती." हां, हां, हां. तेव्हा तो म्हटला, "अगं काय करायची 15,000 ची सायकल? मी तुला 3,000 अजून देतो, 1 तोळा सोनं घे." पण म्हणजे टिपिकल गृहिणीला जे आवडतं. हां, तर त्यांनी मला आपलं आमिष दाखवलं, की "तू हं. आपलं 1 तोळा सोनं घे ना, मी तुला अजून 3,000 देतो." पण मग मी त्याला त्याच्यावरती म्हटलं, की "मला सोनं घालून मिरवण्यापेक्षा मला आयुष्याचं सोनं करायला जास्त क्या आवडेल." बात है! क्या बात! तू मगाशी म्हणालीस, की मी नोकरी व्यवसाय काहीच केला नाही.
हे बाय चॉईस तू टाळलंस हो. नोकरी व्यवसाय करायचा. मग असं तुला कधी वाटलं नाही का, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं? किंवा मी कोणाच्या पासून मागे पडतेय? कारण आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे असतात, ते कुठे नोकरी करतात, व्यवसाय करतात. मी खरं सांगू का? वाटलं नाही असंही नाही. पण जेव्हा मी बघितलं की प्रत्येक जणच पैशासाठी मागे लागतोय. सगळ्या गोष्टी पैशाने मिळतात, मान्य आहे. पण कुठेतरी थांबता आलं पाहिजे, बरोबर. की हे माझं लिमिट आहे. हं, हं. हे लिमिट ओळखलं पाहिजे किंवा आपला आनंद कशात आहे? बरोबर. की पैसे कमवून जर आनंद मिळणार असेल तर मी नक्की ते केलं असतं. बरोबर. माझा आनंद त्याच्यात नक्की नव्हता. नव्हता. म्हणून तू हो, ह्याच्यामध्ये नक्की आलीस. नव्हता. पण मग ह्या सायकलिंगमध्ये कुठल्या लांबच्या तुझ्या अशा काही सफरी झाल्यात का? हो, झाल्या. मी पुणे, गोवा 3दा केलं. तमिळनाडू सायकलिंग केलं मी 2दा. हं, हं. साधारणतः तमिळनाडू सायकलिंग असं 700 वगैरे किलोमीटरचे 800 किलोमीटर वगैरे राईड होतात. अच्छा, ते स्टेट काहीतरी एक तामिळनाडू स्टेट. अख्खं त्यांनी म्हणजे टूर ऑफ तमिळनाडू असं ते TOT हां, नावाचा TOT. ग्रुप आहे. हां, बरोबर. राइट. बरोबर. तर ते खूप छान थीम घेऊन दरवर्षी करतात. अच्छा. तर मी ज्या वर्षी पहिल्यांदा गेले तेव्हा सगळे क्लाइम्बच होते. हं. तर म्हणजे असं हिल ते झालं. स्टेशनच्या आसपास. हिल स्टेशनचं ते झालं. नंतर राजस्थान सायकलिंग झालंय माझं. अरे वाह! हां. नंतर मी नर्मदा परिक्रमा माझी सायकलवरून झाली मागच्या वर्षी 2019-20 ला. ओह! राइट, आणि राइट. यंदा म्हटलं पायी जमतंय का? कब बघूया. म्हणून पायी केलं. हं, हं, हं. आणि त्याच्या आधी मी माउंटेनरिंगचा कोर्स केला. हां, मी ते विचारणारच होतो, की गेल्या वेळेला तू जेव्हा सायकलनी नर्मदा परिक्रमा केलीस, त्यावेळी सुरुवातीला तुझ्याबरोबर कोणतरी होते, मला वाटतं हो, 2-3 मुलं होती. हो, आणि नंतरचे एक 15 एक दिवस तू एकटीनेच केलीस. हो, बरोबर? हो. तर त्याच्याबद्दल काही सांगशील का? हो, सांगेन ना. सुरुवातीला आम्ही निघताना होतो. अ, पण बऱ्यापैकी असं व्हायचं, की मुलं असल्यामुळे टाईमपास करत ते मागून यायचं. म्हणजे डेस्टिनेशनला मी सुरुवात आणि शेवट हा माझा एकटीनेच असायचा तेव्हाही. हो. आणि म्हणजे मला ते मुलं फक्त मध्ये भेटायचे. हं. पण नंतर त्यांना ते फिजिकली पण जमेना. हां. कारण पर डे 100 किंवा 100 प्लस हो. असं करायला लागायचं. तर त्याशिवाय ती 1 महिन्यात पुरीच नाही होणार. होणारच नव्हते. बरोबर. तर मग शेवटी त्यांनी सांगितलं, की आम्हाला नाही जमणार आहे. मग मी त्यावेळेला ठरवलं, की आता जे काही होईल ते आपण एकट्याने करायचंय. पण मग रोज 100 असं सलग करून तुला दमायला नाही झालं का कधी? नाही. मग त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस तू आधी केली होती. हां, म्हणजे फिटनेस खूप ठेवला होता. हं, हं. आणि दर शनिवार-रविवार आमचा जो सायकलिंगचा ग्रुप आहे, हं, हं. तर म्हणजे मी असं नक्की सांगावसं मला वाटेल, की जरा म्हणी बदलायला लागल्या आहेत. हां, हां. की पूर्वीची जी म्हण होती, की बरोबर. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी बाईचा हात असतो. हो, हो. तसं मी काही यशस्वी नाहीये, पण माझ्या ह्या प्रवासाच्या मागे खूप सारे माझे मित्र आणि हो. माझा नवरा आणि माझा मुलगा आहे हो. ॲक्चुअली. राइट, राइट. की म्हणजे कौस्तुभ दांडेकर, रोहित दांडेकर, हं, हं. नंतर निलेश हेजे, हं, हं. राजीव फडतरे, सुरेश जोशी, राम शिंदे, हो. हे सगळे आमचा जो सायकलिंगचा ग्रुप आहे, हं, हं. तर हे मला दर वेळेला इतके मोटिवेट करतात, बरोबर. की तुला प्रॅक्टिस करायची आहे का? तू चल. आणि मी खूप स्पीडवाली नाहीये. हं, हं. माझं सायकलिंग आपलं म्हणजे मी इकडे बघेन, तिकडे बघेन. आनंद स्ट्रावा लुटा. आनंद घेत. स्ट्रावा बरोबर. बिवा काय माझ्याकडे काही नाहीये असलं. चांगलं आहे. पण त्यांच्यामुळे माझी खूप छान प्रॅक्टिस होते. ओके. असं. मध्ये अगदा आपण बोलताना तू असं म्हणालीस, की हे सायकलिंगचे मोठे करण्यासाठी जो स्टॅमिना लागतो, त्याच्यासाठी क्रॉस ट्रेनिंग म्हणून तू काय म्हणे रनिंग सुरू केलं होतंस. त्याचं काय त्याच्याबद्दल? मी असंच सायकलिंग सुरू झालं. त्याला क्रॉस ट्रेनिंग म्हणून रनिंगमध्ये आले. हं, हं. मग थोड्याफार मॅरेथॉन्सची प्रॅक्टिस आणि मॅरेथॉन्स पळले. थोड्याफार मॅरेथॉन्स म्हणजे म्हणजे? खूप नाही पळले, पण गोवा मॅरेथॉन, पुणे मॅरेथॉन पण ती हे किती पळले. किलोमीटरची असते? मी 21 किलोमीटरची केली होती ओह! गोव्यामध्ये. गोव्यामध्ये. हं. त्याचा आणि अनुभव काय? त्याच्याबद्दल काय? तो तर फार छान ऑर्गनाइज करतात. हं, हं. आणि मस्त म्हणजे मी खूप एन्जॉय करत केले. हा माझा पहिला अनुभव. म्हणजे मी ते कितवी आले ह्याचं तर मला खरंच काही नाहीये किंवा किती वेळात केलं. बरोबर.
पण पूर्ण केलं आपल्या पायावर ह्याचा मोठा आनंद. बरोबर. पण मग त्या मॅरेथॉन करून झाल्यानंतर त्याचा तुला सायकलिंगला फायदा, हो, रनिंगचा कारण ते फायदा? एकच एक ॲक्टिव्हिटी म्हणजे रोजच्या रोज जर सायकलिंग केलं, तर ती ॲक्टिव्हिटी बनते. हं, हं. म्हणून थोडंसं त्याला क्रॉस ट्रेन केलं की मसल्स वेगळे मसलचा हां. सेट. म्हणून मग रनिंगमध्ये आले. हं, हं. मग रनिंगला क्रॉस ट्रेन म्हणून मी स्विमिंगकडे वळले, की म्हटलं आता जरा शिकूयात. म्हणून मी 3-4 वर्षापूर्वी स्विमिंग शिकले. म्हणजे स्विमिंग पासून तयारी होती. हो, हो. म्हणजे ते येत नव्हतं आधी. नव्हतं येत. पाण्याची प्रचंड भीती बसली होती. समहाऊ विहिरीत ढकलायचे सगळे हां, पूर्वी. पूर्वी. हां, मग हां. ती एवढी मोठी 60 फुटी विहीर. ते पाणी काही संपायचंच नाही वर येईपर्यंत. हो. पण मग ती भीती गेली माझी. मग तू त्याच्यासाठी पोहणं शिकलीस हो, आणि पोहणं मग आता रेग्युलर व्यायाम म्हणून पोहतेस. हो. बरोबर. आणि नंतर गेल्या वर्षी तुझी सायकलनी परिक्रमा झाली. हो. मग यावर्षी तुझ्या मनातनं ती पायी परिक्रमा करायचं होतं. हो. मग त्याला साधारण 3-4 महिने लागतात. हो. मग ते घरातनं बाहेर कसं पडायचं एवढं आहे हो. असा प्रश्न होता. त्याच्यासाठी काहीतरी एक तू उपाय केला होतास ते पण सांग. अ, मी डायरेक्ट खरं निर्णय सांगितला, की मी जाणार आहे. हो. तसं नाही. पण महिनाभर कुठेतरी बाहेर तू कोर्स केलास त्याच्यासाठी, की बाबा आपल्याला जमतंय की नाही हो, बघायला. मी म्हणजे माझ्यापुढे एक प्रश्न असा होता, की 3-4 महिने आपण घराबाहेर राहणं हे खूप पहिली दूरची गोष्ट आहे. हं, हं. त्याच्यासाठी म्हटलं पहिलं आपण महिनाभर तरी घराबाहेर राहू शकतो का? म्हणून मी माउंटेनिअरिंगचा कोर्स करून बघितला. तो कुठे? नीममध्ये, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग उत्तर काशीमध्ये. अच्छा. पण त्याला काहीतरी वयाचं बंधन असतं ना? हो, आहे. हं, हं. पण त्याच्या आधी नुकताच माझ्या एका मैत्रिणीनी अंजली भालिंगेनी तो कोर्स करून आली होती. अच्छा. तर ती म्हणली तिने मला खूप सगळी मदत केली हं, हं. आणि मग आम्हाला ॲडमिशन मिळाली. मला आणि अजून एक आमचा मित्र आहे त्याला. अच्छा. मग तिथे वयाची काही अडचण आली नाही. हां, मग त्यांनी कारण आता बऱ्याच लोकांना आता मोठ्या वयाला एव्हरेस्ट करणं किंवा मोठे हो. पिक्स करायला जायची आवड निर्माण झाली आहे, बरोबर. सवडही मिळते. हं, हं. तर ते टेक्निकल खूप असतात. हं, हं. म्हणून मग हे टेक्निक शिकण्यासाठी ते बऱ्यापैकी म्हणजे कोर्स हवे असतात. बरोबर. तर ते अलाउड करतात. हो, हो. म्हणून हा कोर्स करून बघितला मी. म्हणून महिनाभर पूर्ण तू तिकडे हो, त्याच्यासाठी राहिला. हो. महिनाभर. तिथला अनुभव जरा काय आम्हाला सांगशील का? खूप मस्त ऑर्गनाइज केलेला आहे तो ट्रेक हं, त्यांनी. हं, हं. आपल्याला 11,000 फुटापर्यंत बेस कॅम्पला ते नेतात हं, हं. आणि मग तिथून साधारणतः 16,000 फुटापर्यंत रोज म्हणजे आपल्याला नेतात आणि रोज ये-जा पण करवतात. म्हणजे अच्छा. हां, 13,000 फुटापर्यंत रोज पहिलं जायचं 8 ते 10 दिवस. मग तिथे ट्रेनिंग असतं रॉक क्राफ्ट, आईस क्राफ्ट हं, याचं. हं, हं. आणि मग नंतर शेवटचा अटेम्प्ट असतो तो 16,000 फुटापर्यंत. अच्छा. आणि साधारण रोजचं काय शेड्यूल असतं तिथे? पहाटे 5ला उठायचं. ओह! रोज कंपल्सरी. हो, तिथे बेल वाजले की उठलेच जातो आपण. हं, हं. मग टेंटमध्ये अकोमोडेशन असतं. गर्ल्स वेगळ्या, बॉईज वेगळे. आणि साधारणतः 6 वाजता तुम्हाला चहा आणि ब्रेकफास्ट मिळतो. 6च ब्रेकफास्ट पण तेव्हाच करायचा? हो. ओह! हं, आणि 6:30 ते 7च्या दरम्यान सगळे चालायला लागतात. हं. कारण वरती पोहोचेपर्यंत 1.5 तास लागतो, 1.5-2 तास. हं, हं. मग तुमच्या पाठीवरती तुमचं सामान घेऊन रोज जायचं. ते साधारण किती किलो? साधारणतः 6 किलोपर्यंत सामान जातं. 5 ते 6 ते किलोपर्यंत. रोज कंपल्सरी न्यायचंच. रोज कंपल्सरी ते न्यायचं. हं. आणि मग तिथे बाकीचं ट्रेनिंग करायचं. मग जेवायला परत खाली यायचं. हो. पण ट्रेनिंगमध्ये काय-काय असायचं तिथे? रॉक क्राफ्ट, आईस क्राफ्ट हां, हां. म्हणजे मगाशी सगळे त्याच्याशी निगडीत सगळं साहसाशी ट्रेनिंग. निगडीत सगळे. हां, हां. बरोबर. आणि मग खाली आलं की जेवण. जेवण झालं की मग सेशन्स असतात, लेक्चर्स असतं. हं, हं. मग संध्याकाळी साधारणतः 5च्या दरम्यान तुम्हाला फ्री टाईम मिळायला लागतो. हो. कारण तिथे अंधार पडतो हो, लवकर. लवकर अंधारात. हां, म्हणजे पहाटे 5 ते संध्याकाळी 5 तुम्ही हो, पूर्ण एंगेज हो, असता. म्हणजे तिथे चांगला दम काढून घेतात थोडक्यात. हो. म्हणजे आपली कसोटीच आहे हो, ट्रेनिंग हो, हो, म्हणजे. बरं, हे तू 1 महिना तिथे केलंस हो, आणि मग तू परिक्रमेला जायचं ठरवलंस. तर हो. परिक्रमेला जायच्या आधी इथे कुठे काही माहिती वगैरे तू घेतली होतीस? कारण एकटीच जाण्याचं तुझ्या आधी डोक्यात होतं ना? हो, हो. मग ते
कसं काय मनात आलं की बाबा हे मी करू शकते एकटीने? अं, माहिती नाही. समहाऊ ते क्लिक झालं, कारण खूप जणांना विचारत होते येणार का, येणार का? हं, हं. पण बऱ्याच जणांना जमत नव्हतं. तर मग मी म्हटलं, की ज्यांना यायचंय जेवढे दिवस आहे तेवढे दिवस कंपनी मिळतीये, हो, असं म्हणून मी निघाले. बरोबर. किती दिवस लागले तुला पायी परिक्रमा पूर्ण करायला? पायी पूर्ण करायला मला 100 दिवस लागले. म्हणजे चांगली झाली, म्हणजे हो. चांगल्या स्पीडने केले. पण त्यातले काही अनुभव सांग ना आम्हाला. कारण म्हणजे त्याच्यात पण एक बाई म्हणून पण थोडे वेगळे अनुभव असतात ना, म्हणजे कारण सुरक्षा आणि त्याला आपण काय म्हणू, स्वच्छता, हं. या 2 गोष्टी बायकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. तर त्याच्या संदर्भाने काय तुला अनुभव शेअर करता येतील का? हो, नक्की. या ठिकाणी माउंटेनरिंगच्या कोर्सचा अनुभव खूप उपयोगाला येतो, हो. की जसं असेल त्या परिस्थितीला जुळवून घ्यायचं. हं, हं. की सकाळी पहाटे उठून तिथे पण परिक्रमेत 5ला उठून 6ला अंघोळ करून बाहेर पडावं लागतं. हं. थंडी असो, काही असो, तिथे गार पाण्याचीच अंघोळ असते. मग बऱ्याचदा अंघोळ केली जाईलच असं नाही, हं. कारण ती थंडीत सुद्धा तिथली खूप असते. हो, मग बरोबर आहे. अशा वेळेला चालत राहायचं पुढे. हं. मग कुठला आश्रम लागला, तर मग त्या आश्रमात अंघोळ करायची हं, हं. किंवा कोणाच्या घरी अंघोळ करायची का असं विचारायचं, की आम्ही येऊ का अंघोळीला? हो. म्हणजे ते खूप चॅलेंजिंग आहे तसं म्हटलं तर. हो. बाकी असा विशेष अनुभव तू काय सांगशील? म्हणजे बाबा मी हे केलं आणि मला हा खूप काय संस्मरणीय अनुभव, असं काय शेअर करू शकशील का? हो, माझी सॅक परिक्रमेच्या 3ऱ्या दिवशी चोरीला गेली होती. बापरे! हो. गेली होती? हां, म्हणजे म्हणजे गेली चोरीला. अच्छा. होती म्हणजे सापडली नाही, अच्छा. पण चोरीला गेली. अ, एका आश्रमाचं नाव शक्यतो मी घेत नाही. बरोबर. तर झोपेतनं उठलो, सगळे प्रातःविधी उरकून आले तोपर्यंत सॅक होती. म्हटलं आता आपलं स्लीपिंग बॅगचं गुंडाळ करावं, सॅकमध्ये सगळं सामान घालूया. ते सगळं करत असताना लक्षात आलं सॅकच नाहीये. हो. हां. तर दोघं-तिघं म्हणाले, "अगं असेल कुठे इकडे-तिकडे गेली असेल." सगळं शोधलं. फक्त माझ्या एकटीची सॅक गेली होती. हो, तुझ्या नर्मदेची कृपा झाली म्हणायची की काय? परीक्षा बघितलं ना तुझी. हो, खरंच तर तिथूनच सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. बरोबर. आता यक्ष प्रश्न पहिला पडला, की सॅकमध्ये होतं काय? हं. तर पहिलं आपण बघतो म्हणजे मोबाईल. मोबाईल. तर खरंचच नशिबाने मोबाईल बाहेर होता. अरे वाह! क्रेडिट कार्ड वगैरे बाहेर होतं. हं. म्हटलं म्हणजे कुणालाही आता सांगायची फुली आहे, की घरी तर मी बोललेच नाही. तिथे आश्रमात सगळ्यांना विचारलं, कोणी बघितली का? कोणाला दिसतीये का? एकतर परिक्रमेत चोरी होणं हेच तसं दुर्मिळ आहे. अतिशय दुर्मिळ आहे. बरोबर, त्यामुळे त्या भंडारीजींचा तर चेहराच पडला. बरोबर. त्यांनी त्यांची एक छोटी बॅग होती, ती मला पहिली आणून दिली हं, हं. आणि सांगितलं, "ताई तुम्ही हे माझ्याकडे सॅक नाहीये, पण हे वापरा." वापरा. मग आपल्याला सवय नसते, की आता त्या पिशवीत मावेल का नाही हो, सामान? हो. माववलं कसंबसं. आणि सॅक चोरीला जाईपर्यंत मला खरंच दुःख नव्हतं. पण ज्यावेळेला त्याच्यातनं मैया जी आपण उचललेली असते, हो, ती तिथे हां. माहेश्वर. ओंकारेश्वराला ओंकारेश्वर. आपण जेव्हा माहेश्वर नाही, किंवा कुठूनही परिक्रमा उचलतो, तेव्हा बरोबर. जी मैया असते बाटलीमध्ये, ती होती आणि माझ्याकडे आधीच्या परिक्रमेतली मैय्याची एक खूप सुंदर मूर्ती होती. हो, ते दोन्ही. ते दोन्ही गेल्यावर माझा बांध खरंच मला सुचेना. म्हणजे मला आत्ताही ते आठवलं तरी असं काटा येतोय. असा चेहरा आणि आवाज वगैरे सगळं हे झालं होतं माझा. पार मूड गेला होता. तरी आम्ही सगळ्यांनी चालायला तिथनं सुरुवात केली. मग आरतीताई म्हणून ज्या आहेत, की पुण्यातले प्रसाद देशपांडे जे आहेत माझे सायकलिंगचे स्नेही, हं. तर त्यांची बहीण त्यांचं भरूचच्या जवळ मोठा आश्रम आहे. मी त्यांना फोन केला. म्हटलं असं-असं झालंय. तर मला त्यांनी सांगितलं, कधी-कधी आपल्यावरचं एखादं संकट मैया असं ना असं घेऊन जाते. घेऊन जाते. बरोबर. त्यांनी मला एका वेगळ्या अँगलनी अँगलने आधार दिला. आधार दिला, पटवलं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि त्यांनी मला सांगितलं,
काहीही मदत लागली तर मी नंबर पाठवते एक. त्यांना सांगायचं आणि हक्कानी सांगायचं की हे तुला जे हवं ते आणून देतील जिथे बरोबर. असशील तिथे. तर एक हुरूप आला की चला. आणि त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की तुझी मैयाची मूर्ती गेली आहे ना, मी तुला चांदीची मूर्ती करून देते. ओ बघा. हं? तर लाकूड तोडाची गोष्ट झाली अरे माझी. मी त्यांना म्हणलं मला सोन्याची पण नकोय, मला हा. चांदीचीही नकोय, मला माझी साधी पितळ्याची साधी हवी. जी होती तीच माझी मैया हवी आहे. हा. ते म्हणले ठीक आहे, तू आधी पोच भरूचला, मग बघू बघू. आपण. मग मी सुरू केला प्रवास. म्हणून मग आता ज्या ठिकाणी पोचलो तिथे हायवे एक क्रॉस होत होता. म्हणून त्यांना म्हटलं इथे कुठे सॅक किंवा काही मिळेल का, निदान प्रवासी पाठीवर लावता हा येणार. प्रवासी बॅग मिळाली मिळते. तरी चालेल. तर काय ती लोक मदत करतात. तिथे एक जण ऑलरेडी एकांचे सामान घेऊन आलेला होता टू व्हीलरवरनं. तर तो म्हटला दीदी चलो मैं आता हूँ आपके साथ. तर आपण लगेच शहरी लोक म्हणतो हो मी तुम्हाला पेट्रोलचे पैसे देते. तो म्हणला दीदी वो सब छोड़ दो, पहिले आप चलो तो. मग आम्ही गेलो. मग एकच दुकान होतं. अक्षरशः सांगते, एकच रंग, एकच सॅक आणि एकच मॉडेल. ओ. तेवढं घेतलं. म्हटलं ठीक आहे. मैया. हां, ते सगळं मावलं मग सॅकमध्ये. निघाले प्रवासाला. पुढे शूलपाणीचं जंगल कापायचं होतं. आता ती होती शाळेतल्या मुलांसारखी सॅक. दप्तर मराठीत. हां. त्यामुळे ते काचायला लागलं. हम्म. बरं आता शूलपाणीच्या जंगलात तर सगळे बरेचसे डोंगर आहेत. बरोबर. म्हटलं आता काय होईल ते होईल. बडवानीला माझ्या डोक्यात खरं होतं घेऊया, पण विसरून गेले. तर इन बिटवीनमध्ये आरतीताईंनी जो कॉन्टॅक्ट दिला होता त्यांना मी फोन केला. म्हटलं असं असं माझं सामान गेलंय. इतक्या क्षुल्लक गोष्टी त्यांना सांगितल्या कारण त्या त्यावेळेस मला गरजेच्या होत्या की मला सॅनिटरी पॅड्स हवे होते. ओ. तर त्यांनी विचारही केला नाही. मला त्यांनी सांगितलं दीदी डरना मत, आप आज कहाँ रुकने वाले हो, बस मुझे बता दो, मैं आता हूँ. आणि आम्ही ब्राह्मणगाव म्हणून गाव आहे तिथे पोचलो. मस्त संध्याकाळी मैयाच्या किनारी बसलो होतो. 60 किलोमीटरवरनं ओ. ते दोघं जण टू व्हीलरवरती रात्री 7:30ला माझं सामान घेऊन घेऊन. आले होते अरे. आणि 60 किलोमीटर राईड करून परत गेले. माणुसकी. माणुसकी. कमाल. पुण्यामधले माझे एक अतिशय घट्ट मित्र जे आपण एक म्हणतो ना की आपले मेंटॉर असतात, राहुल देव म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं होतं की रोज मला फोन हा झाला पाहिजे. तर माझा आवाज असा त्याचा आला तेव्हा मी आपली अशी रडवेली, काय झालंय आधी पहिलं सांग. म्हटलं माझी सॅक चोरीला गेली. तर तोही पहिला म्हणाला काय काय गेलंय. म्हटलं असं असं झालंय. एक सॅक मिळाली आहे. तो म्हणला ह्याच्यावर अख्खी 3,500 शक्य नाही. बरोबर. मला सांग तू पहिली सॅक कुठून घेतलीस. हम्म. मग म्हणलं मी पीकमधून घेतली होती. ठीक आहे, कुठं आहे दुकान. तुम्हाला सांगते स्वतःची मीटिंग सोडून ओ. माझे स्नेही म्हणा, मित्र म्हणा, मेंटॉर म्हणा, लिटरली त्या दुकानात गेले. मला फोन केला तिथून. व्हॉट्सअप कॉलवरती सगळ्या सॅक दाखवल्या. तू ह्याच्यातली Choice कर. कुठली चॉईस करते आणि को इन्सिडन्स म्हणा नाही तर काय म्हणा, सेम जे माझी पहिली सॅक होती तशीच्या तशी सॅक त्यांना मिळाली. अरे. आणि मला त्यांनी सांगितलं ही कुठे कुरिअर करू सांग. हम्म. शब्दशः सांगते, मी आरतीताईंच्या आश्रमात दत्त जयंतीला पोचायचं होतं. कारण त्यांनी मला सांगितलं होतं दत्त जयंतीला तू कुठल्याही परिस्थितीत आश्रमात हवीस नाही तर मी तुला गाडीत घालून घेऊन जाणार. तर मी म्हटलं ह्या ॲड्रेसवर पाठव. फक्त म्हटलं स्पीड पोस्टनेच पाठव कारण ही इतकी इंटिरियर गावं आहेत की तिथे मारुती बिरुती कुरिअर येत नाही. अक्षरशः कामधाम सोडून त्या व्यक्तीने ती सॅक कुरिअर केली आणि दत्त जयंतीला मी पोचायच्या आधी 4 दिवस माझी सॅक पोचली. क्या बात आहे, क्या बात आहे. हे म्हणजे माणुसकीचं जे दर्शन आहे ना. बरोबर. म्हणजे हे असे काय म्हणायचं
विशेष अनुभव तुला त्या परिक्रमेमध्ये आले? परिक्रमा संस्मरणीय परिक्रमा ही खरंच संस्मरणीय आहे. अख्खी परिक्रमा पायी झाली. हं. नाही, त्याचं आम्हाला कौतुक आहेच. नाही, प्रश्नच नाही. कारण बऱ्याच जणांना कधी-कधी थोडंसं का होईना अंतर काही अडचणीमुळे गाडीवर सोडावं बसावं लागतं. लागतं बरोबर. किंवा काही होऊ शकतं. हो. पण म्हणजे त्या ह्याच्यात पायी होणं हा हं. माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण होता, अगदीच प्रश्नच नाही. की कुठेही निर्विघ्न छान पायी झाली हं, हं. आणि करायला मिळाली. हं. हेच खूप संधी होतं. हो, म्हणजे ती हो, संधीच एक जास्ती महत्वाची आहे. हो. असं. मगाशी मी हे म्हटलं, की स्वच्छता एक मोठा इश्यू आहे. म्हणजे मी पण तिकडे फिरलेला आहे थोडा, याच्या परिसरात नर्मदेच्या. तर ते आपल्याला शहरातल्या राहणाऱ्या मंडळींना ते थोडं लवकर रुचत नाही. तर त्याचं काही तुला त्रास किंवा अडचण वाटली का? कारण कोर्स जरी झाला तरी तिथलं आपलं एन्व्हायर्नमेंट हे तसं सिक्युअर्ड असतं. तसं तिथे होत नाही. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांग? हो, वाटतं. कारण आपल्याला शहरामध्ये उघड्यावरती अंघोळ करणं किंवा आपल्या सगळ्या ह्या बाथरूमला जाणं आणि ह्याच्यासाठी बरोबर. सुद्धा उघड्यावर जाणं हो. हे पचनीच पडू शकत नाही. पचनी पडत नाही. बरोबर. किंवा आता बऱ्याचदा असं होतं, की झोपायला सुद्धा आपल्याला असं वाटत असतं, की आपण म्हणजे भले कोर्स जरी केला, तरी तिथे टेंट होता किंवा ते सगळं सिक्युअर्ड असायचं चारी बाजू असतं. बंद हां. होत्या मराठीत. हां, चारी बाजू. पण इथे तसं मिळेलच असं नसतं. बरोबर. म्हणजे 2दा-3दा किंवा बऱ्याचदा असंही झालं, की फक्त वरती छप्पर होतं आणि मागे काहीतरी होतं. भिंत आणि बाकी सगळं भिंत. बाजू. बाकी सगळं उघडं. हो. हं, आणि त्या दिवशी मग आम्हाला दुपारी जेवायला मिळालं होतं. मग हं. आम्ही म्हणजे आपण म्हणतो ना, की चूल पेटवली आणि त्याच्यावरती कढईमध्ये चहा केला. हां. हां. मग म्हणजे असं स्वतःच सर्व. सगळं स्वतःच केलं. मग आम्ही ठेवायचो थोडंसं चहाचं सामान, खिचडीचं सामान. हां. पण म्हणजे मग स्वतः शिजवून पण कधी खायची वेळ आली हो, अन्न? बऱ्याचदा आली. हो. स्वतः शिजवून खायला खूपदा लागलं. त्यामुळेच मग हे थोडं-थोडं ठेवायचो किंवा मग गावात विकत घ्यायचं. शिधा. शिधा किंवा म्हणजे भिक्षा मागून सुद्धा आम्ही बऱ्याचदा शिजवलं अन्न हं, हं, हं. आणि लोकं देतात. खूप हे करतात, कोऑपरेट करतात. हां, कारण मला तिकडे जाणाऱ्या बऱ्याच जणांनी सांगितलं, की तिथले जे लोकं आहेत स्थानिक, ते परिक्रमावासियांना खूप मदत करतात. तर तुझा खूप, काय अनुभव त्याच्याबद्दल? खूप मदत करतात. एकदा तर माझं पोट बिघडलं होतं आणि अक्षरशः म्हणजे आमच्या एक ओळखीतल्यांना भेटायला त्यांचे नातेवाईक आले होते. हं, हं. तर त्यांना कळलं की माझं पोट बिघडलंय. तर ते डॉक्टर होते. हां. त्यांनी त्यांच्या दवाखान्यात फोन केला आणि औषधं सांगितली, की ही औषधं घेऊन या मंदिरात ये. मी इथे बसलोय. माझ्यासाठी त्यांचा माणूस औषधं घेऊन आला ओह! क्या बात है! क्या बात आणि त्याचे पैसे सुद्धा त्यांनी घेतले नाही. है! म्हणजे आपण पटकन पैसे द्यायला लागतो. हो, बरोबर. ते म्हणले, "नाही, नाही, हम लोग ये सेवा करते हैं." एक अनुभव मला नक्की शेअर करावासा वाटतो. एकदा आम्ही मला गावाचं नाव आत्ता आठवत नाहीये. पण त्या आश्रमामध्ये व्यवस्थित जेवलो होतो दुपारी 12-12:30ला. तर आम्ही मैय्याच्या किनाऱ्यानी चाललो असताना काही गावकरी भेटले. तर ते म्हणले, रुक जाओ माताजी, रुक जाओ बाबाजी" करून त्यांनी आम्हाला थांबवलं. ते मैय्याच्या किनारी त्यांनी त्या दिवशी भोग चढवला होता. म्हणून ते म्हणले, की "प्रसादी लेके जाओ." मला वाटलं काय द्रोणातनं काहीतरी प्रसाद देतील. दुपारचे 4:30 वाजले होते. हां, त्यांनी आम्ही 5 जण होतो. आम्हाला बसवलं आणि वाढलं 7-8 पुऱ्या, हां. चा रस्सा, नंतर तांदूळाची खीर. आता दुपारची 4:30ची वेळ आहे. आपण कधी एवढं खाऊ का? पण हो, आम्ही शक्य. खरंच खाल्लं. हो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की पुढे जाऊन ह्या एका ठिकाणी राहा. हं, हं. तिथे चांगला आश्रम आहे. पण त्याच्या आतच अंधार पडला. त्यामुळे 3 किलोमीटर अलीकडे आम्हाला गावात थोडं चढण चढून जायला लागलं. मग कळलं त्या मंदिरात आश्रम होता, पण तिथले महाराज बाहेरगावी गेले होते. हो. तर एक असे वरती स्ट्रक्चर बांधलेलं होतं. मग आम्ही असं तिथे राहायचं ठरवलं. तर त्या दिवशी आम्ही त्या गावात खरं सगळ्यांना विचारलं, तर फारसं काही आम्हाला मिळालं नाही. हं, हं, हं.
पण आम्हाला भूकही नव्हती, हो, कारण तुम्हाला कारण 4:30 4:30ला खाल्लं होतं. हो, म्हणजे तुम्हाला आधीच तुमचं आमची सोय आधीच आधीच झालेली झालेली होती. होती. बरोबर. आत्मिक आनंद मला तिथला वेगळा वाटतो. कारण ती लोकं आणि तिथे जी केली जाणारी मदत आणि तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा हं, हं. टोटल वेगळा असतो. हं, हं. त्यामुळे तो रिस्पेक्ट एक वेगळा मिळतो. ऑफकोर्स आपल्या इथेही बदलायला लागलंय, हं, हं. की पण आपल्या इथे हा अनुभव फक्त वारीत येतो. म्हणजे वारी पण तुझी झाली की काय? हो, झाली आहे. व्हेअरएज इथे परिक्रमेमध्ये तुम्हाला त्यांनी वर्षानुवर्ष ते करून, करून तो जपलंय. सेवाभाव त्यांच्यात आता म्हणजे रुजलाच आहे. रक्तातच आहे. रक्तातच आहे. अगदी खरं हं, आहे. हं, हं. म्हणजे तिथलं छोट्यात छोटं मूल सुद्धा आम्ही 4 वर्षाचा एक मुलगा होता. आम्ही किनाऱ्यातनं आम्हाला वर येऊन चालायला लागलं, गावातनं जायला लागलं. तर एक 4 का 5 वर्षाचा मुलगा होता. "माताराम आप मेरे घर पे चाय पीने के लिए चलो." 4 वर्ष? 4 वर्षाचा. "चाय पीने के लिए चलो." बापरे! आते हो क्या नहीं? नाहीच. म्हणजे चला. होय. म्हणजे त्याला आज हा कॉन्फिडन्स का आहे, की माझ्या घरी यांना चहा मिळेल कारण ते पण ते करतात. आपण पाणी घेणार का विचारतो. पुण्यात. परिक्रमेची पुस्तकं पण मी काही वाचलेत. त्याच्यात त्यांनी त्यांचे अनुभव लिहिलेत. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की काट्याकुट्यांचे रस्ते आहेत, उबड-खाबड आहेत, चढ-उतार. तर हे सगळं तुला लागलं, त्याचा काही त्रास झाला काय? कसं तू ते सगळं मॅनेज केलंस? हे सगळं लागतं हं, आणि आपल्या हातात दंड असतो. हं. त्या दंडाच्या साहाय्याने आपण हे सगळं छानपैकी पार करू शकतो. इतकी जंगलं लागतात, म्हणजे भरपूर जंगलं आहेत. वाईल्डलाईफ सुद्धा बघायला मिळतं. अच्छा. हो. आम्हाला वाघाचे ठसे सुद्धा आमच्या जंगलातल्या रस्त्यावरती मी बघितले. म्हणजे वाघ पग मार्क्स म्हणतात ते. पगमार्क्स म्हणतो तसे बिबट्याचे दिसले. हो, नंतर रानडुकराची शिकार करून सोडली होती रस्त्याच्या कडेला. हो. म्हणजे तेही एक अनुभव हो, तुम्हाला हो. म्हणाला. कोल्हे दिसले भरपूर, हरणं भरपूर दिसले, पक्षी आहेत, हं, हं. अनंत पक्षी तिकडे दिसले. जंगल खूप मोठी जंगल आहेत. मोठी जंगल आहेत, अच्छा. मोठी. बरोबर. म्हणजे एखादं जंगल तरी 5 किलोमीटरचं कमीत कमी असतं हो. हं, हं. रस्त्याने जाताना. हो. बरोबर. म्हणजे आता सायकलिंग झालं, रनिंग झालं, स्विमिंग झालं, तर आता आणखीन काय करायची इच्छा आहे? कारण नवीन काहीतरी करावं असं सतत वाटत असतं ना. हो, फक्त आता हे कोरोनाच्या पिरियडमध्ये कोणीच तयार होत नाही. नाही, पण मनात असेल ना काहीतरी, की बाबा आपण कुठे. मला कैलास ची परिक्रमा पण करायची आहे एक. मला ट्रेकिंगची पण आवड आहे. हं, हं. तर भविष्यात खूप सारे काही-काही छान हिमालयातले ट्रेक्स जे आहेत, जे करावे असे, हं, हं. तर ते करण्यात माझा एक इंटरेस्ट आहे. हिमालयातलं म्हणजे स्पेसिफिक कुठलं मनात आहे आता, की अमुक एक ट्रेक करायचा आहे किंवा? मला काश्मीरचा ग्रेट लेक ट्रेक एक आहे डोक्यात. ओह! अच्छा. आता माझी मुलगी जाणार आहे बाय द वे, हो, ऑगस्टमध्ये. बरं. ग्रेट लेक्स ऑफ काश्मीर. बरोबर काश्मीर. ना? हां, तो हां. करण्यात आहे. आणि मला काय बरं म्हणायचं, मला सोलो रायडर म्हणा किंवा मला सायकलच्या स्वतः करायला ट्रिप्स जास्त आवडेल. म्हणजे सपोर्ट घेऊन करण्यापेक्षा हं, हं. आपलं आपण काहीतरी करूया. आत्मनिर्भर भारत. हां, काय पंक्चर झाली, नाही काढता आली, हां. तर टाकू ट्रकवर आणि जाऊ पुढच्या हो. डेस्टिनेशनला. ग्रेट, अशा राईड्स करायला मला एक खूप आवडतं. ग्रेट. म्हणजे आम्ही त्याला सेल्फ सपोर्टेड सोलो राईड किंवा सोलो राईड. किंवा आम्ही मराठीत त्याला म्हणतो एकल स्वनिर्भर स्वनिर्भर. सफर. असं. किंवा वाह! फारात फार 1-2 लोकांबरोबर करायचं. बरोबर, बरोबर. म्हणजे कधीतरी आपली वेळ येईल मला हां, वाटतं एकत्र करायचं. भारत दर्शन करायला तर मला येस. सायकलवर फार आवडणार आहे. हो. मग ते अगदी. 6 महिने, 8 महिने काढायला पाहिजेत त्याच्यासाठी. हो. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी ट्रेनिंग घ्यायला लागेल. हो. नर्मदा मैयाचे प्रेम असल्याने प्रथम सायकलनी आणि नंतर चालत नर्मदा परिक्रमा करणारी आमची मैत्रीण सुचेता पंचनदीकर, हिच्या भविष्यातल्या सर्व योजना पुऱ्या होत अशी तिला मी शुभेच्छा देतो. इथे गप्पा मारायला आमच्याबरोबर आलीस त्याबद्दल धन्यवाद रामराम मंडळीतर्फे. धन्यवाद. अशाच अनोख्या व्यक्तींना भेटण्यासाठी ऐकत रहा रामराम मंडळी. धन्यवाद.